छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन. आरक्षण देणारा पहिला राजा. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपये दंड ठोठावणारा राजा. कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा राजा. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन. आपल्या मुलाबाळास शिक्षण देऊन आपले आरोग्य वाढविण्याचे प्रयत्न करून आपली उन्नती आपणच करून घेतली पाहिजे. दुसरा आपल्याकरिता काही करील अशी अपेक्षा करणे केव्हाही कमीपणाचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा असे सांगणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. 6 मे 1922 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे आकस्मिक निधन झाले. आज त्यांचा 99वा स्मृतिदिन. फुले, शाहू आणि आंबेडकर ह्या त्रियेला भारतीय सामाजिक क्रांतीचे कर्णधार समजले जाते. एका छोट्या संस्थानाच्या संस्थानिकांना भारतीय समाज क्रांतीचे जनकत्व प्रदान करण्यात यावे यातूनच छत्रपती शाहू महाराजांचा मोठेपणा सिद्ध होतो. अशा या थोर रयतेच्या राजांचा द्रष्टेपणाचा प्रयत्न माणगाव परिषदेत केलेल्या भाकितावरून येतो. 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली. डॉक्टर बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनातील ही पहिली परिषद होय. या परिषदेला दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराज जातीने हजर राहिले व त्यांनी द्रष्टेपणाने भाकीत केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील. हे भाकीत डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक हालअपेष्टा सहन करून मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर सतत देशहित समोर ठेवून केलेल्या कार्यावरून सर्वांना मान्य करावेच लागेल. डॉक्टर बाबासाहेब यांचे समाजसेवेचे कार्य परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परत आल्यावर सुरू झाले होते. त्यावेळी मुंबईत कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज स्वतःहून त्यांना भेटले. स्वतः शाहू महाराज आपल्या कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांच्या उद्धाराच्या निरनिराळ्या योजना राबवत होते. म्हणून महार जातीत म्हणजेच अस्पृश्य समाजात जन्मलेल्या ज्ञानमहर्षी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भेटताना राजर्षी शाहू महाराजांना अत्यानंद झाला. अस्पृश्यांना त्यांच्या उद्धारासाठी त्यांचाच एक महान नेता मिळाल्याचे पाहून शाहू महाराजांना अस्पृश्यांच्या चळवळीचे भवितव्य उज्ज्वल दिसू लागले. म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी 2500 रुपयांची मदत केली. आपल्या संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे, आंतरजातीय विवाह कायदा, मागासवर्गीयांना 50% जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढणारे व त्याची अंमलबजावणी करणारे, कुलकर्णी वतने नष्ट करणारे आज्ञापत्र काढणारे, अस्पृश्यांना समतेने व माणुसकीने वागावा असे आज्ञापत्रे काढणारे, महारांची वतनी गुलामी नष्ट करणारे, स्त्रियांच्या छळवणुकीला प्रतिबंध करणारे व सर्व जाती धर्मातील मुलामुलींना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्था व विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना करणारे रयतेचे राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या 99व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. महामानव छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना ज्ञानगंगा चॅनलकडून विनम्र अभिवादन. धन्यवाद.